तर आलो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालीन असलेले शस्त्र संग्रहालय माथेरान येथील सर्वात उत्तम आणि सर्वात छान हा इथे संग्रहालय आहे। इथे जेव्हा पण आपण येतो नक्की भेट देतो मित्रांनो, तुम्ही पण आलात तर आवर्जून या ठिकाणी भेट द्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालीन बरेच इथं तलवारी, खंजीर, महाराजांच्या हाताने लिहिलेले पत्रांच्या कॉपीज आहेत तिथे आणि सर्व तलवारी वेगवेगळ्या तलवारी आहेत, त्याची माहिती पण आपण पाहूया। मित्रांनो, आपण आलो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालीन असलेल्या तलवारीची माहिती देण्यासाठी। आपण मागच्या ब्लॉग मध्ये आपल्याला प्रॉमिस केलं होतं आपण नक्की आपल्याला माहिती देऊ। तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालीन असलेले धोप, शमशीर, कट्यार, खंडा, जुल्फिकार आणि मानपट्टा खूप सुंदर असं कलेक्शन आहे। एकदम या ठिकाणी आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही असं कलेक्शन या ठिकाणी आहे। या ठिकाणी ही ठिकाणी पुढे याचं वजन सेम असायचं आणि त्यांना पाठीमागं वजन सेम असायचं, कारण आपण तलवार फिरवायला लागायची महाराजांना। युद्धामध्ये तलवार फिरवण्यासाठी त्याला इझी जाणार, त्यासाठी हे महाराजांनी बॅलन्सिंग साठी असायचं लावलेलं असायचं। त्या ठिकाणी जेवढे इथं पुढे वजन आहे ते बॅलन्स करण्यासाठी तेवढे पुढे मोठीला आहे वजन देण्यात यावं। या गोष्टीला आपण कर्नाटकी मूठ या नावाने प्रसिद्ध आहे। ही मूठ कर्नाटकी मूठ आहे। तसेच या ठिकाणी खंडा आहे, या ठिकाणी शमशेर आहे, ही महाराजांच्या खाली धोप तलवार आहे, या ठिकाणी कट्यार आहे। जर जवळून युद्ध होणार असेल तर ही कट्यार कमरेत टोचून जायची आणि जवळ आलेल्या व्यक्तीला सहज काढून मारता यायची। आणि खूप सुंदर कलेक्शन आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या खाली। तर जसं तिथं आपल्याला हे वजन पूर्ण बॅलन्सिंग साठी ही मूठ हातातलं वजन इक्वल असावं म्हणून मुलीला तेवढंच वजन देण्यात येईल। आता ज्याप्रमाणे माहिती सांगितली जाते की 2 किलो, 4 किलो, 5 किलो आणि 8 किलो अशा विविध तलवारी। तर असं नाही मित्रांनो, युद्ध जो आपण त्याला तलवारी ज्या असतात ते 900 ग्राम पासून 1200 ग्राम पर्यंत याचं वजन असायचं। असे खूप सुंदर असं कलेक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तलवारीचं। आलत माथेरानला तर आवर्जून भेट द्या या तलवारीला। ही वारसा आहे आपल्या महाराष्ट्राचा, हा वारसा आपल्या अभिमानाचा आहे। यांची माहिती मिळणं आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो। या ठिकाणी महाराजांनी केलेले मोठमोठे पराक्रम त्यांची छबी या ठिकाणी उमटलेली आहे। हे आपण पाहू शकता। तसंच मित्रांनो या ठिकाणी कट्यार, तलवारी, धोप आणि ही सर्वात युनिक तलवार आहे। तर आपल्याला या ठिकाणी कुठल्याही येतात तर कुठल्याही तलवारींना, हत्यारांना या ठिकाणी कुठल्याही आपल्या कलेक्शनला स्पर्श करू नका, कारण हा वारसा आहे। आज आपल्याला मिळाला आहे, आपलं पुण्य आहे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही हे मिळावं हे आपल्या जबाबदारी आहे। त्यासाठी आपल्याला याला जतन करणं गरजेचं आहे। तर आपण ही पाहिलेली ही तलवार आहे ही नागिन तलवार म्हणतात, कारण याचा शेप हा नागिनी सारखा असतो। ज्यावेळी समोर दुश्मनाला मारले जाते तर ही पोटामध्ये सरळ न जाता नागिनीच्या आकाराने पोटात जाते आणि जास्तीत जास्त पोटात ही याचा उद्देश असायचा। किती सुंदर तलवार येत आहेत मित्रांनो, आपण याची लांबी बघू शकता, त्याला स्पर्श नाही केलं पण म्हणजे हातापासून खांद्यापर्यंत ही 3 फूट 4 फूट 4 फुटाहून जास्तही मोठ्या तलवारी असायच्या। आणि ही खंडा तलवार, खंडा तलवार सर्वात युद्धामध्ये सगळं जालिम शस्त्र म्हणून वापरलं जायचं। ही खंडा तलवार, नागिन तलवार, त्यासोबत खंडा तलवारचे लहान आहे हे सर्व खंडा तलवारी दाखवल्या। ही जरा कवर असायची, कवर तलवार यासाठी कारण युद्धामध्ये महाराजांनी खूप विचार करून हे तलवारी बनवल्या होत्या। युद्ध कसं असायचं, युद्धामध्ये आलेले समोरचे दुश्मन कसे असायचे, त्यांचं जे हे मनुष्यबळ कसं असायचं, दुश्मनाचे किती प्रमाणामध्ये हे दुश्मन असायचे त्यानुसार मग महाराजांनी या तलवारी बनवल्या होत्या। तर हा खूप सुंदर वारसा आहे आपला महाराष्ट्राचा। या तलवारीने मित्रांनो आपला महाराष्ट्र घडवला आहे आणि हीच तलवार आपल्यासाठी आज खूप वंदनीय आहे। तर हा खूप सुंदर असा हा कलेक्शन। तर आपण मित्रांनो जवळून पाहू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला जिरेटोप त्याची प्रतिकृती या ठिकाणी ठेवली मित्रांनो। महाराजांच्या पायात असलेल्या पादुका आणि ही कवड्यांची माळ
संपूर्ण महाराष्ट्र जिंकून ही आपले महाराज कवड्यांची माळ घालायची. कवड्यांची माळ फक्त जगदंबेनंतर छत्रपती शिवाजी महाराजच परिधान करायचे. या ठिकाणी कवच दिले मित्रांनो, टोप दिलेला आहे आणि तलवारी या लहान आकाराच्या आहेत आणि सहज कॅरी करता येतात. या तलवारी युद्धात वापरून महाराज आपल्या सरदारांना भेट द्यायच्या त्या प्रकारच्या या ठिकाणी तलवारी लावायच्या. या ठिकाणी हाताचे कवच आहे, ज्या ठिकाणी आपण हातावर लावतो, पोटावर लावतो, पाठीवर लावतो आणि डोक्यात हा टोप घालतो. तसंच आपण या ठिकाणी ही तलवार आहे, ही तलवार वेगळी आहे, शॉर्ट तलवारी आहे आणि जवळ आपण पाहू शकतो की या ठिकाणी या दोन धारी दिलेल्या आहेत. या दोन धारी ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. फक्त डिझाईन नाहीये, तर शत्रूच्या पोटामध्ये गेल्यानंतर जास्तीत जास्त त्याचं रक्त बाहेर घ्यावं आणि जास्तीत जास्त त्या जावं यासाठी या धारी असायच्या. दोन धारी तलवार आहे, गरवान महाराजांचं डोकं आहे आणि या तलवारी आपल्या महाराष्ट्राच्या तलवारी आहे. या ठिकाणी खंजीर आहे, खंजीर महाराज व इतर सर्व सैनिक आपल्या जवळ वाढत असे. खंजीर ठिकाणी असे की जवळ जर युद्ध झालं, आपल्याला तलवार ही मोठी असायची, 3.5 ते 4 फूट असायची, ती चालवण्यास एवढी जागा नसायची. त्या ठिकाणी ही खंजीर आपण सहज करून वार करू शकलो. खूप सुंदर असं खंजीर आहे, खूप सुंदर ते कट्यार. कट्यार पण वेगवेगळ्या प्रकारचे कट्यार आहेत. त्या ठिकाणी पितळेची कट्यार आहेत, पितळेची कट्यार ही महाराज भेट म्हणून द्यायचे, बक्षीस म्हणून देत असत. या ठिकाणी फरसा आहे, खूप सुंदर आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे घटनावर येते फरशांचे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहे. फरसे हे पूर्वी महाराजांच्या सैन्यामध्ये असलेले आदिवासी लोक, त्याच प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे लोक जी गावामध्ये जंगलात राहत असत तेही वापरत असे. ही जवळ असायची आणि वार करण्यात ही खूप असायची. त्यासोबतच आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो, या ठिकाणी खूप सुंदर सुंदर असे अडीकित्ते लावलेले. हे खूप डिझाईनचे आणि सर्व पितळेमध्ये आहेत. ही डिझाईन बघा मित्रांनो, किती सुंदर डिझाईन आहे. राधाकृष्णाची डिझाईन आणि ही अडकित्त्याच्या जे दांडे असतो त्या हँडलला पाय दिलेले आहेत. या ठिकाणी घोड्याचं आहे, शंख आहेत, खूप सुंदर सुंदर असे मित्रांनो. या ठिकाणी सर्व या ठिकाणी माहिती मिळेल आपल्याला. या ठिकाणी कवच आहे मित्रांनो, एक कवच हे घालणारी लोक 100-150 किलोची माणसं असायची, जी हाईट 6 फुटाच्या उंच असायची, जास्त असायची आणि बळकट असायची. त्यांचे हे कवच आहे. कवचची साईज बघू शकता तुम्ही. ही सैन्यामध्ये स्पेशली सैनिक जे असायचे पायदळ ते वापरत असायचे. त्याच्याकडे भाला असायचा आणि फरसेही असायचे. महाराजांच्या काळी जे जेवण वगैरे बनवायचे ते या ठिकाणी याची भांडी आहेत. पुढे आपण पाहतो मित्रांनो, या ठिकाणी टाळे आपण हे ओळखू शकणार नाही, पण त्यावेळेस हे सर्व टाळे हे कुलप महाराजांच्या इथे दरवाजाला, वाड्यांना, महाराजांच्या सैन्यामध्ये उंटे असायचे, तर उंट्याच्या पायाला लावण्याचे लॉक या ठिकाणी ठेवलेला आहे. या फरसा खूप युनिक डिझाईन आहे, जसं मालिकालीच्या हातात तसा हा फरसा आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भाल्यांचे प्रकार दिसतात. हा हा फरसा आहे, कट्यार आहे, हा भाला आहे. याला 2 तोंडी भाला बोलायचे, कारण 2 तोंड आहेत. हा नागिन भाला बोलायचे, याला नागिन ब्लेड लावलेली ही नॉर्मल असायची. ही भाले खूप उपयोगी पडायचे. भाले हे पाठीला लावत असत, जसं सैनिक जवळ आलं भाले आपण सहज मारतो. ते पूर्ण लोखंडाचं मित्रांनो खूप सुंदर असं लोखंडाचं पूर्ण जाळीचं म्हणजे तर चिंचखत आहे, याला चिंचखत म्हणत. लहान लहान लोखंडाच्या काड्यांपासून याच्या सैनिक यांना तलवारीने भेदणं अशक्य होतं. पुढे मित्रांनो आपल्याला पाहतो सॅडेल आहे. सॅडेल घोड्यावर ठेवायची. महाराष्ट्रात घोडे असायचे, जास्त करून घोड्यांवर प्रवास व्हायचा. युद्धासाठी घोडे वापरले त्यांचे, त्यासाठी हे उपयोगी पडायचे. हे खूप सुंदर सॅडेल आहे. त्यासोबतच खाली हे पितळेचं पूर्ण पितळेचं पाण्याचं भांडं आहे. पुढे पाहू शकता मित्रांनो, हा हा गुर्ज आहे. गुर्ज हा स्पेशली हा आणि हा हे गुर्ज स्पेशली समोरून येणारे दुश्मन जेव्हा पुढे यायचे, हातात तलवारी नसल्या त्यावेळेस हे गुर्ज वापरायचे. हे गुर्ज असायचे जे सहज समोर दुश्मन येणारे हेल्मेट असायचे, म्हणजेच डोक्यावरील लावून असायचे, ते भेदण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. त्याचा एक वार समोर हेल्मेट तोडून पुन्हा डोक्याच्या आतपर्यंत घुसत असत.
तर हे टूल्स यासाठी वापरायचे. याची मूठ पाहू शकता किती सुंदर, किती कलात्मक मूठ आहे मित्रांनो. त्यासोबतच याला सांबर लावलेली आहे पाठीमागं. त्याचाही वापर व्हायचा शस्त्र म्हणून. आणि ही कर्व असलेली तलवार आहे मित्रांनो. त्याला आतून धार नसता, बाहेरून धार असायची. महाराजांकालीन ते तलवार येत त्याची विशेषता असायची, पाठीमागे जे त्यांची साईज त्याची जास्त रॉड असायची आणि खाली खाली ही साईज ही पातळ होत जायची. तशाच या तलवारीने इतिहास रचला आहे. ही वजने आहेत, लहान लहान वजने जे महाराजांकालीन वजने असायची ती वजने आहेत. ही दारुगोळा ठेवण्यासाठी वापरणारी कुंपणे आहेत मित्रांनो. या ठिकाणी याच्यामध्ये दारुगोळा ठेवला जात असे. ही खूप सुंदर अशी पितळेची या ठिकाणी आपल्याला कट्यार दिसते. आणि ही नेपाळी कुकरी, महाराजांच्या काळात असलेली भांडी व देवाच्या मूर्त्या, वापरण्यात येणारे फासे, हे जास्त करून त्यावेळेस खेळण्यात जाणारा हा खेळ असायचा. सर्व युनिक आणि खूप सुंदर अशी या ठिकाणी भांडी आहेत. पुढे मित्रांनो तुम्हाला खूप स्पेशल असं दाखवतो. या ठिकाणी जे अफजल खानाचा कोतळा काढलेला ती वाघनखं या ठिकाणी ठेवली आहेत. महाराज कमरेला बांधण्यात येणाऱ्या मानाची ही खंजीर असायची. हा मोठा पट्टा कमरेला बांधून आणि लहान आणि मोठ्या आकाराच्या या ठिकाणी वाघनखी ठेवलेल्या आहेत. याच वाघनखांनी आपलं महाराष्ट्र घडवला, याच वाघनखांनी आपला इतिहास घडवला आहे मित्रांनो. खूप सुंदर. आणि या ठिकाणी पंच दिलेलं आहे. हे पंच हातामध्ये घालून आपण फाईट करू शकतो. पुढे मशाली दिलेल्या आहेत. रात्रीचा प्रवास असायचा, रात्री घरामध्ये लाईट नव्हती, त्यावेळेस लाईटीचा शोधही नव्हता, त्यावेळेस आपण अशा मशाली घरामध्ये लावतो. पुढे धनुष्य बांधलेले आहे. स्पेशली आदिवासी भिल्ल हे असे समाज, भरपूर असे समाज असायचे जे शिकारीसाठी आणि धनुष्यबाणाचा वापर करायचे. महाराजांच्या सैन्यामध्ये भरपूर महादेव कोळी व आदिवासी लोक जमाती असायची. त्यांची स्पेशली हत्यार असायचं तीरकम. याची निशाणा हे अचूक भेटण्यासाठी असायचा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी तीर आहेत. त्यांची माहिती पूर्ण दिलेली आहे, तुम्ही सविस्तर घेऊन ते वाचू शकता. एक खूप सुंदर अशी कथा आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले, ही सर्वांना जी कथा माहीत असेल. आग्र्यावरून जी सुटली तिची खूप सुंदर असे ते चित्र रेखाटलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जनतेसाठी मिठाई पाठवायची दरवेळेस, आणि त्यातच ते बसून आपल्या राजकुमारांसोबत त्यांना बाहेर निघाले होते. एक खूप सुंदर या ठिकाणी कथा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले नाणी व चलन या ठिकाणी मांडले. दानपट्टा आहे जो बाजीप्रभू देशपांडे यांनी आपण पाहिला असेल. बाजीप्रभू देशपांडेंनी गोलखिंड लढवली, म्हणजे पावनखिंड लढवली. आज आपण त्यांना पावनखिंडाने आठवण करतो. तेच बाजीप्रभूंच्या हातात असलेले. आणि छत्रपती शिवाजी महाराज दानपट्टा चालवण्यात खूप निपुण होते. या ठिकाणी आपल्याला दानपट्ट्या पाहता येईल. दानपट्ट्याची साईज मिनिमम 4.5 ते 5 फूट असायची. खूप सुंदर असे ते दानपट्टे ठेवलेले. हा फुल आकारातून साईजचा म्हणजे 5 ते 5.5 फुट आकाराचा भाल आहे. आणि ही ढाल आणि तलवार हे जे सैनिक आपल्या पाठीवर बांधून घोड्यावर स्वारायचे. त्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी ढाली ठेवल्या आहेत. ढाली स्पेशली ही वेगळ्याच्या चांबडीपासून बनवल्या असतात. त्या विविध अशा ढाली आहेत. त्या वजनाला कमी असायच्या आणि घेण्यासाठी अशक्य असायचं.
जसं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, दाट पट्ट्याच्या या खूप सुंदर कलेक्शन लावलेलं आहे. त्या ठिकाणी आपले 5,000 पट्टे पाहायला मिळतात. खूप सुंदर आहे, खूप धारदार आहे आणि त्याची पातेही खूप पातळ आणि मजबूत असते. खूप अशी दाट पट्टी या ठिकाणी लावलेली आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी मित्रांनो विविध आकाराची तोफ ठेवलेली आहे. त्या तोफा महाराजांच्या लढ्यांमध्ये खूप योग्य आणि खूप महत्त्वाच्या भूमिका निभावायच्या. या तोफा विशेषतः पंचधातूपासून या तोफा स्पेशली पंचधातूपासून बनलेल्या असायच्या, जेणेकरून ते जास्त काळ टिकेल आणि जे अग्नी आहे त्याला सहज अग्नीमुळे ते काही नुकसान होणार नाही. तर या ठिकाणी मित्रांनो इथे वात लावली जायची, मधून दारू टाकून पुढे गोळा टाकला जायचा आणि पाठीमागून इथे वात लावली जायची. यस, तोफा स्पेशली पंचधातूपासून आणि खूप मजबूत बनलेला आहे. मित्रांनो तलवारीचे फायदेत आपण तसं आपण इथं अंकुश पाहूया. अंकुश जे हाती स्वार असायचे ते हातींना युद्धामध्ये पुढे सहज जाते यावे, हत्ती लढावे, हत्तीही लढायचे. त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हा जे हाती स्वार वापरायचे. तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवारची प्रतिकृती ठेवलेली आहे. पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी याची मायाने आहे, स्पेशली ब्लेड आणि गोल्डन कलर मध्ये. त्याच प्रकारे हे जे ब्लेड आहे हे पूर्ण 4 फूट जास्त 4हून जास्त फुटाची असते. 4 फुटाची आणि त्याची साईज मोठी आहे. या ठिकाणी मित्र आपण बंदुकी पाहतोय. या बंदुकी ही खूप स्पेशल बंदुकी आहे आणि या बंदुकीची तुम्ही फक्त साईज पहा मित्रांनो. याची लांबी पहा किती आहे. ही 5 ते 5.5 फुटाची ही बंदूक असायची. आणि ही एक म्हण आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढे चालवा. एक म्हण काय आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक चालवा. ती बंदूक असायची. साईज खूप मोठी असल्यामुळे त्या ठिकाणी समोर एक माणूस असायचा, त्याच्या खांद्यावर ही बंदूक असायची. आणि एका बंदुकीत एका लावून नंतर फायर केली जाते. सबस्क्राईब करा.